प्रॉब्लेम झाला. तो कसा? ओहोटीची वेळ होती आणि तो केसन पाण्यात टाकताना थोडासा जास्त कलला. नंतर काय झालं? ओहोटी नंतर भरती येते आणि त्या भरतीमुळे पाणी जास्त साठलं आणि तो केसन, ती विहीर अजून कलली. आता ते नीट करण्यासाठी त्यातलं पाणी काढलं. ते इतक्या वेगाने पंपाने काढलं की बाहेरच्या पाण्याचं प्रेशर येऊन त्या केसनला भगदाड पडलं. आता या सगळ्या प्रकारात काय होणार? 10 महिने उशीर झाला ना. पण तरी सुद्धा केसन या प्रकारात किती जोखीम असते आणि पाया तयार करणं हे किती ताकदीचं काम असतं, कौशल्याचं काम असतं, हे तुम्हाला यातनं कळेल. आता केसन म्हणजे पाया तर तयार झाला. आता पूल जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल मोठमोठ्या नळकांड्या याच्यात आहेत. यातली एक एक नळकांडी म्हणजे स्टीलची ट्यूब आहे. ती केवढी मोठी आहे? 1 इंच जाडीचा स्टीलचा पत्रा 10 फूट व्यासाचा आहे आणि तो मशीनवर वाकवून गोलाकार करून 2 मीटरचा झाला की मग त्याला दुसरा पार्ट जोडायचा आणि हे करण्यासाठी त्याचा आकार खूप फायद्याचा ठरला. 10 फूट डायमीटर म्हणजे 10 फूट व्यासाची जर नळी असेल तर त्यात कामगार सहज जाऊ शकणार आणि ते कामगार त्यातनं रिव्हेट साठी होल तयार करून त्यात रिव्हेट बांधून पुढचा भाग त्याला जोडून मग बाहेर पडणार. बाहेर पडण्याची मात्र तजवीज करायला हवी, नाही तर अनारकली सारखा तो आतमध्ये चिडून मरणार. तर ती काळजी अर्थात अभियंत्यांनी घेतली होती. तर असे हे ट्यूबचे प्रकार एकाला एक जोडत आणि हे दाब असणारे प्रकार होते. ज्यावर दाब येतो तो भाग ट्यूबचा आणि ज्याच्यात ताण येतो, टेन्शन, ते ओपन प्रकारचे म्हणजे अँगल्स किंवा चॅनेल्स किंवा आय सेक्शन किंवा बिल्टअप सेक्शन अशा प्रकारचे उघडे सेक्शन होते. ते ताणाचे आणि ट्यूब ही दाबाची. असा महाकाय ट्रस 135 फूट उंचीचे ट्रस असे तिथे बांधले आणि हे बांधताना काय केलं? फॉर्मवर्क वापरलं? नाही. मुळात हे भाग एवढे अजस्त्र होते आणि काम एवढं पक्क होतं की मजूरच एकाला दुसरा भाग जोडत वर वर गेले, रिव्हेटनी जोडत गेले आणि शेवटचे भाग 135 फुटांवरती मजुरांनी जोडले. म्हणजे त्या मजुरांचीही दाद द्यायला पाहिजे, कारण एवढ्या उंचीवर रिव्हेटनी काम करणं, ते रिव्हेटनी जोडणं, स्टीलचे पार्ट एकत्र आणणं ही अतिशय जोखमीची गोष्ट होती. काहीही विशेष अपघात न होता हे काम त्यांनी व्यवस्थित केलं. आता हा जो ब्रिज तयार झाला याचं टेस्टिंग पण तुम्हाला करणं आवश्यक आहे. ते टेस्टिंग कसं केलं? 2 मालगाड्या भरल्या आणि 2 मालगाड्या 50 डब्यांच्या, त्यातनं 1880 टनाचं वजन 2 खांबांच्या मधल्या स्पॅनवर ठेवलं. 24 तास ठेवलं आणि अपेक्षा ही की हा पूल म्हणजे ज्यावर त्या मालगाड्या आहेत तो ट्रस थोडा तरी वाकेल. काय आश्चर्य, दिवसभर एवढं वजन ठेवून तो वाकलाच नाही. म्हणजे हा ब्रिज केवढा मजबूत आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि याचं कारण एका शास्त्रज्ञांनी 1917 मध्ये ओळखलं. काय होतं ते कारण? तर या पुलाचा सांगाडा हा एखाद्या बैलाच्या किंवा घोड्याच्या किंवा गाढवाच्या सांगाड्यासारखा आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय आश्चर्य? घोडा, बैल किंवा गाढव हे वजनाचे पशु आहेत. त्यांच्यावर किती वजन लादा त्यांना काही फरक पडत नाही. तर हा सांगाडा बैलाच्या आकाराचा असल्यामुळे याच्यावर किती वजन आलं तरी त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. म्हणूनच त्याचं वाकणं नाहीवतच होतं, शून्य. तर हा एवढा अजस्त्र पूल हा युनेस्कोने 1917 साली एक युनेस्को प्रणित जुन्या टाईपचा पण महत्वाचा ब्रिज आहे हे डिक्लेअर केलं. आता याची दुसरी मजा तुम्ही बघा. याची सरफेस एरिया, स्टीलच्या मेंबरची सरफेस एरिया एवढी मोठी आहे की याला 240,000 लिटर रंग लागतो. संपूर्ण ब्रिज या रंगाने रंगवायचा म्हणजे एका टोकाहून 12-15 मजुरांची रंग देणाऱ्या पेंटर्सची फौज
विलक्षण निर्मितीच्या.